मिळतंय. जाऊया मैदानाकडे. पहिला गोलंदाज आलाय अभिजित, स्वतः कर्णधार आहे ओमसाई 11 संघाचा. आणि स्ट्राईक एंडकडे असणार आहे जबरदस्त फलंदाजी करणारा मनीष म्हात्रे. पहिला चेंडू कट केला, चेंडूला जोपर्यंत चेंडू जाईल घरघरत जातोय टिकलस पटकडे चेंडू जाईल 2 धावांकरिता. 2 धावा मिळतात पहिल्या चेंडूवर. अभिजितला सिंगल डबल धावा घेण्याचा मानस असेल. 4 षटकांचा सामना आहे म्हणजे तुम्हाला आता मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. पण पहिलं षटक जे असेल तर नक्कीच या अभिजितचं तेज तर्रार गोलंदाजी करतोय. कारण या शृंखलेमधलं पहिलं मेडल षटक टाकण्याचा मान त्याच्या वाटेला होता. 2 फलंदाज देखील गारद केले होते त्यानं. आणि या शृंखलेतलं पहिलं मेडल षटक टाकण्याचा मान अभिजितच्या वाट्याला होतं. तर जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. ब्लॉक कॉल चेंडू अगदी तेज तर्रार भन्नाट वेगावर स्वार होणारी गोलंदाजी बघतोय. ही खोपटा एक्सप्रेस या मैदानावर सुस्तार धावताना दिसते. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. बदललीत हलवताना दिसत नाहीये मनीष, त्याचाच फायदा मिळतोय या अभिजितला. चेंडू जातो तो निर्धाव. 2 धावा खर्च झाल्या. 2 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. 2 धावा धावपटलावर येताना दिसत आहेत. कंपल्सरी चेसिंग हा आयोजकांचा नियम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या धावा असेल ती बोनस स्वरूपात. आणि बॅट आणि चेंडूचं समीकरण बिघडलं. धाव होताना दिसतंय. झेल जर झाला असता तर कदाचित मी म्हणेन, पण तो झेल जमीनला दान नियतीच्या मनात काहीतरी वेगळं आहे. आज मनीष म्हात्रेचा झेल कुणीही पकडू शकलेला नाहीये. आज दिवसभरामध्ये मला वाटतं 5 ते 6 जीवदानं ही एकट्या मनीषला मिळत आहेत. आणि ज्यानं सत्यजितनं जो हॅलो तो मात्र चेंडू षटकारात रूपांतरित केला गेला जल्लोषाच्या नादामध्ये. तर जाऊया मैदानाकडे जिथं मनीष म्हात्रे अजूनही जिवंत आहे. ओहो सुपर फटका, वादली फटका. झेल होईल का? झेल जमीनला दान होतोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होताना दिसेल. आणि मात्र पुन्हा एकदा ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. ते होताना दिसत नाहीये. खऱ्या अर्थानं मनीष मात्र जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत परेश 31 संघाच्या आशा पल्लवीत असेल. एक फायटेबल स्कोर निर्माण तो करू शकेल. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. धावा धापटलावर येताना दिसत आहेत. 5 धावा पॉवर 6 धावा येताना दिसत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक कट करतोय चेंडूला. माहिती आहे त्याला ओमकारचं एक षटक गेल्यानंतर मला चांगली फलंदाजी करायला मिळेल. कारण एखादा दुसरा जो पहिलं षटक जे असेल ते अतिशय दर्जेदार षटक आहे या कर्णधाराचं. म्हणून तर की धावा आल्या नाही तरी चालतील, पण तू विकेट्स मात्र राखून खेळणं गरजेचं आहे. परेश देखील तेच सांगताना दिसतोय. पॅव्हलियन मधून एक आरोळी उसुटली की तुला थांबायचं आहे. अंतिम षटकापर्यंत तुला थांबायचं आहे. चांगली फलंदाजी करायची आहे. म्हणून तर की काय डिफेन्स बघायला मिळतोय. आक्रमकपणाला मुरड घालावी लागते. बॅट कटचं अपील केलं गेलंय. पंचांनी ते फेटाळून लावलंय. तत्पूर्वी वाईटचं अपील केलं होतं. फलंदाजाच्या माध्यमातून चेंडू गेलाय तो निर्धाव. गुडलेस फॉरवर्ड चेंडूला उडवलाय. चेंडू दाखल तो निर्धाव. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावा धापटलावर केवळ असणार आहे 6. बिनबाद 6. संदीप ठाकूर आणि मनीष म्हात्रे सलामीला येताना दिसत आहेत. तर आता मात्र स्ट्रायकिंग असतील संदीप ठाकूर. दुसरं षटक घेऊन आलाय अर्थात सर्वेश असेल, ज्यानं जबरदस्त गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये देखील केली होती. जाऊया मैदानाकडे जिथं अप्रतिम सामना आपल्या पुढे आणून ठेवलाय. सर्वेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आता मात्र स्ट्राईक रेट असेल फलंदाज संदीप ठाकूर. सामना स्पीडअप करा. 4 षटकांचा सामना आहे आणि आपण जोपर्यंत सामना ओमसाई आपण देखील वेळ दवडताय. तुम्हालाच अंधाराला सामोरं जावं लागेल आणि जसजशी खेळपट्टी दमट होत जाईल तसं ते आपला रंग दाखवेल. ओहो वादली फटका. परंतु निकलास पॉटकडे चेंडू आहे. चेंडू फक्त देईल 2 धावा. धाव संख्या पोहोचते 8च्या घरात. चेंडू पुरवायचे आहेत. विष्णू चेंडू पुरव. चेंडू अगोदर तुम्ही सिलेक्ट करून घ्या. एका दुसरा आपण जर चेंडू हरवला तर तो तुम्हाला लागलीच पुरवता येईल. पंचांकडे तो चेंडू देऊन ठेवा. अतिरिक्त चेंडू एक सिलेक्ट करून ठेवा जेणेकरून टाइमपास होणार नाहीये.
अजून एक चेंडू तुम्ही सिलेक्ट करून ठेवा. 8 धावा धावपटलावर येताना दिसत आहेत. 4 षटकांचा वाजवी खेळ आहे आणि जाऊया मैदानाकडे जिथं प्रतिम सामना आपल्या पुढे आणून ठेवलाय. काही दर्जेदार फलंदाजी आज मनीष म्हात्रेच्या माध्यमातून लगातार 2 दिवसामध्ये बघायला मिळत आहे. लेग फोरचं अपील केलं गेलं होतं मात्र नकार दिला जातोय आणि चेंडू जातो तो निर्धाव. नवनाथ चेंडूला पकडतोय. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा सर्वेश आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2च धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा चेंडूला कट केलाय. चेंडू टिकला स्पॉटकडे फरार झालाय. चेंडू पुन्हा एकदा देऊन जाईल. 2 धावा. सिंगल डबल धावांना खूपच महत्व आहे कारण 4 षटकांचाच खेळ आहे आणि या 4 षटकांमध्ये कमीत कमी धावा करायला रोखावा लागेल. कारण जर विचार केला तर एक सर्वेश सोडला तर ओमसाई संघामध्ये असा मोठा फलंदाज मला दिसत नाहीये. त्यामुळेच कदाचित स्वतःकडे नाणेफेकीचा कौल असून देखील क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सुपर फटका परंतु पुन्हा एकदा 2च धावा असतील. टिकला स्पॉटकडे चेंडू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा एकदा चेंडू 2 धावांकडे असेल. मी अगोदरच सांगितलं होतं तुम्ही अतिरिक्त चेंडू सिलेक्शन करून द्या. विष्णू चेंडू पूर्व मैदानामध्ये. पुन्हा एकदा 2 धावा. अगदी किधर मी 2 रन. तर 2 धावा पुन्हा एकदा मिळतील आणि या 2 धावांनी संघ पुढे सरसावलाय. संघ मात्र पोहोचलाय 14च्या घरात. आतापर्यंत सगळ्या दुहेरी धावा मिळत आहेत. 14 धावा धावपटलावर येताना दिसत आहेत. चेंडू अंतिम असेल शिल्लक. शेवटचा अंतिम चेंडू. 1 चेंडू शिल्लक आहे. 14 धावा धावपटलावर. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च झाल्या. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च झाल्यात. पुन्हा एकदा 2 धावांकरिता नाही चेंडू जाणार. अडवला गेलाय चेंडूला. 1 धाव खर्च होईल. अहो तुम्हाला चेंडू कुठं फेकायचा होता हेच अजून कळत नाही समीकरण. संदीपला जीवदान मिळतंय खऱ्या अर्थानं. फलंदाज बाद झालाय मला वाटतं. खर तर मनीषला धावबाद करण्याची एक सापळा रचला होता परंतु मनीषला माहिती आहे मला आता मागच्या सामन्याची पुनरावृत्ती करायचीच नाही आहे. मगाशी थोडक्यात बचावला गेला होता मनीष. अन्यथा जर युट्यूब नसता तर कदाचित वेगळा डिसिजन देखील आपल्या मार्फत आला असता आणि मनीष जर बाद होतोय तर फायनल मध्ये त्यांची दारं उघडलीच गेली नसती. पंधरा धावा धावपटलावर. 12 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. 15 धावा धावपटलावर येताना दिसत आहेत. आता मात्र नवीन फलंदाज शुभम दाखल झालाय. यानं देखील मगाशी एक जबरदस्त हवाई हल्ला केला होता आणि मनीषला थोडंसं योगदान दिलं होतं. आज पुन्हा एकदा या अंतिम फेरीमध्ये त्याला देखील चांगलं योगदान द्यावं लागेल कारण मनीष जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकतोय परेश 31-31 संघ. गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज विश्वास आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी करतोय कारण या गोलंदाजांच्या जीवावर खऱ्या अर्थानं मी म्हणेन ओमसाई 11 संघ फायनलच्या दिशेने आगेकूच करताना दिसतोय. सामना स्पीडअप करा ओमसाई. तुम्हालाच अंधारात खेळावं लागेल. काय सध्या बँजो वाजवू नका. ओके ओके काय प्रॉब्लेम नाही. पहिला चेंडू टाकण्यासाठी विश्वास सज्ज झालाय आणि स्ट्राइक एंडकडे आहे फलंदाज नौका असा शुभम. अप्रतिम फलंदाज आहे. मला वाटतं
लेग बिफोरचं जे अपील केलं होतं फेटाळून लावलंय. लेग बाईच्या रूपानं का होईना एक धाव मिळते. 16 धावा धावपटलावर येताना दिसत आहेत. सिंगल डबल धावांना महत्व आहे, कारण जसजशी खेळपट्टी दमट होईल तसतशी ती गोलंदाजांच्या प्रेमात पडेल. या खेळपट्टीचा आपण बऱ्याच अंशी अंदाज घेतलाय. सकाळच्या सत्रामध्ये आणि अंतिम क्षणामध्ये नक्कीच खेळपट्टी आपला रंग बदलते आणि ती गोलंदाजांच्या प्रेमात पडते. युट्यूबवर चेक करा, चेंडू स्टंपला लागलाय की असं शंका उपस्थित केली जाते. एक मिनिट, हरकत नाहीये. तुम्ही जागा सोडू नका, तुम्ही जागेवर थांबा. आम्ही डिसिजन देतोय तुम्हाला, कारण तुम्हालाच वेळ होईल. तुम्ही क्षेत्ररक्षका दिशेनेच राहा. मला अजूनही वाटतंय प्रीतमदादा पाटील आपण क्षेत्ररक्षण बांगूनच ठेवा. तुम्हालाच वेळ झाला तर ती खेळपट्टी तुम्हालाच रंग दाखवेल. मग जरी कमी स्कोर असला तर ती खेळपट्टी रंग दाखवेल. कोण नाही. अंपायर काय बोलू लागलं. ठीक आहे, नॉट आउट डिसिजन आहे. जाऊया मैदानाकडे जिथं अप्रतिम सामना आपल्या पुढे तंत्र. सिंगल डबल धावांना महत्व आहे आणि ते धावा येताना दिसत आहेत. धावा अजूनपर्यंत स्थिर आहेत. धावा धावपटलावर आहेत केवळ आणि केवळ 16 धावा. लेग बायच्या रूपानं एक धाव मिळते. 16 धावा मिळतात झाल्याने दिसत आहेत. दुसरा चेंडू टाकण्यासाठी विश्वास. ओहो, मोठा प्रहार केला गेलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. हा बाहुबली उत्तुंग षटकार येतोय. तर 14 आणि 14 चेंडू मध्ये 22 धावा. पुन्हा एकदा वादली फटका आला. चेंडू आर पार सीमा पार होणार नाही आहे. मी म्हटलं होतं आज मनीषला कोणी रोखू शकत नाही आहे. दैव बलवत्तर आहे. आज त्यांना कोणीही परावस्थ करू द्या. एक आशीर्वाद घेऊन आलात की काय समजत नाही आहे. क्रॅम्पला पाहायला लागलीच आपण पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. स्प्रे असेल तर घेऊन जा मैदानावर. पाण्याची बॉटल देखील द्या आणि स्प्रे असेल तर कृपया मैदानाकडे घेऊन जा. हॅलो, 24 धावा धावपटल्यावर होताना दिसत आहेत. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, लागलीच सामन्याला सुरुवात होईल. जर मनीष मात्रे जायबंदी ठरला तर परेश 31 संघासाठी ते धोकादायक सिद्ध असेल, कारण एक षटक अजूनही त्याला फेकायचं आहे उत्तरार्धामध्ये. त्यामुळं त्यानं
24 धावा धावपटलावर होताना दिसत आहेत. 3 चेंडू अजूनही यायच्या तिसऱ्या षटकातील. 9 चेंडूचा पूर्वार्धामधील खेळ शेष आहे अजूनही. विश्वास गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. लागलीच प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर या. लागलीच सामन्याला सुरुवात होईल. 9 चेंडूचा पूर्वार्धामधील खेळ शेष आहे अजूनही आणि विश्वास गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आता मात्र नवनाथ कडे झेल आहे. नवनाथ ठाकूर झेल पकडेल का? पकडला गेलाय. पहिल्यांदा झेल पकडला गेलाय. आजच्या दिवसभरामध्ये मनीष मात्र बाद होईल. चोवीस धावांवर अडवून ठेवलाय. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विश्वास सुपर गोलंदाजी करतो. एक षटकार जरी आला असला त्याच्या गोलंदाजीवर एक जीवदान देखील मिळालं होतं मनीषला. मात्र दुसऱ्या जीवदानाचा फायदा मिळू शकत नाहीये कारण नवनाथनं अलगदरित्या वज्रमुठीमध्ये तो झेल कैद केलाय आणि मनीष मात्रेला परतावं लागेल. तदनंतर जाऊया मैदानाकडे जिथं विश्वास चांगली गोलंदाजी करतोय. सुपर सुपर. 5व्या पदाची हाईट असल्यामुळे कदाचित लेग बिफोरचा डिसिजन घेऊ शकत नाहीत क्वालिफाईड पंच. सांगतायत हा चेंडू जाईल तो निर्धाव. शेवटचा अंतिम चेंडू. धावा धापटल्यावर अजूनही स्थिर आहे. 24च धावा. 17 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. 24 धावा धापटल्यावर आहेत. सुपर सुपर डिलिव्हरी मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू असणार आहे आणि हा चेंडू अवांतर स्वरूपात 25 धावा धापटल्यावर येताना दिसतात. शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा टाकावा लागेल. स्ट्राईक एंडकडे असेल शुभम. तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे प्रणय. वादली फटका आला. चेंडू आर पार सीमा रेषेबाहेर. षटकार. एक सर्वेश आणि प्रीतम म्हटलं तर ही जोडगोळी जर मैदानामध्ये दाखल झाली तर मात्र ओम साई 11 संघ देखील या आव्हानाचा सहज दिलिया पाठलाग करू शकतात. आणि शेवटचा स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय प्रीतम पाटील आणि आता फलंदाजीसाठी सज्ज झालाय डावखुरा प्रणय. शेवटचं अंतिम षटक. 31 धावा धापटलावर येताना दिसत आहेत आणि 6 चेंडू पूर्वार्धामधील शेष आहे. काय घडेल मैदानामध्ये? अंतिम लढत. बीपीएल करंड कोणाच्या हातामध्ये असेल? पहिला चेंडू धारदार अस्त्र वापरलाय परंतु हा चेंडू निकलस पटकडे असेल का? एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत प्रणय करताना दिसतोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण देखील झाले गेल्यात आणि या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय तब्बल 33च्या घरात. 33 धावा धावपटलावर परेश 31 संघाच्या. ओमसाई 11 संघ मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल प्रीतमचा देखील या षटकामध्ये. 5 चेंडू अजूनही शेष आहे. शॉर्टपिट डिलिव्हरी ऑफस्टंपच्या बाहेर. एक धाव पूर्ण करताना दिसेल एक बायच्या रूपानं. 1+1 अशा 2 धावा मिळतील. या धावा देखील महत्वाच्या आहेत. सिंगल डबल धावांना अडवावं लागेल. प्रीतम मोठी चुकी करतोय. मी म्हणेन या 2 धावा तुम्ही बोनस रूपात दिलेल्या आहात आणि याच धावा कदाचित तुम्हाला घातक सिद्ध होतील. विजेत्या पदाचा करंड गुंचावताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये हे शल्य नक्कीच असेल. ज्या अतिरिक्त धावा आपण वाचवायला पाहिजे होत्या त्या मात्र वाचवता येत नाही आहेत. याचं शल्य नक्कीच तुम्हाला देखील बोचत राहील. त्यामुळे तुम्हाला या धावा अडवावे लागतील, कमी करावे लागतील. तुम्ही जितका टाइमपास कराल
तितकंच खेळपट्टी तुम्हाला रंग दाखवणार आहे. जाऊया मैदानाकडे. स्ट्राईक एंडकडे शुभम असणार आहे. प्रीतम पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकली गेली. चेंडू उचली घेतोय आणि अलगद विसावलाय सर्वेशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू घोषित केला गेलाय. 35 धावसंख्या धावपटलावर असणार आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी बॅट आणि चेंडू मधलं समीकरण अगोदरच बॅट फिरली जाते. त्याचा फायदा मिळतोय या प्रीतम पाटीलला. वेट्यानेवाची भूमिका बघायला मिळत नाहीये शुभमची. त्याचा फायदा घेतोय प्रीतम पाटील. आता मात्र स्ट्राईक एंडकडे डावखुरा प्रणय असणार आहे आणि चेंडू शिल्लक असणार आहेत अवघे 3 चेंडू यायचे आहेत. लेग बायच्या रूपाने 1 धाव पूर्ण केली गेली. 36 धावा धावपटलावर येताना दिसत आहेत. पुढचा चेंडू प्रीतम पाटीलचा. बॅट आणि चेंडू मधलं समीकरण जुळत नाहीये. पुन्हा एकदा रनआउटचा धोका ठरेल का? नक्कीच प्रणयला परतावं लागेल. डावखुऱ्या प्रणयला परतावं लागेल.
या दरम्यान खोपटेगावचे विश्वनाथ दादा पाटील यांना देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. सुपर फटका लगावला, बॅट गोपनी सारखी फिरली आणि चेंडू रपी ते गट मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला. परंतु नंतरचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर केला गेलाय. मनीषला माहिती आहे आता मात्र अभिजित जो आहे तो चेंडू जोरानं मारण्याचा प्रयत्न करेल आणि स्लोअर वनचा वापर केलाय आणि त्या जाळ्यात नक्कीच अडकलाय अभिजित. 8 धावा धावपटलावर आहेत. विजयासाठी 41 धावांचं लक्ष आहे आणि अजूनही 33 धावांची गरज आहे. ओहो, पुन्हा एकदा चेंडू आलाय, चेंडू आलाय, फ्लॅट षटकार नोंदवला गेलाय, दुसरा हवाई यल्ला केलाय आणि आता मनीष म्हात्रेला विचारात टाकलाय, बुचकळ्यात टाकलाय. कारण 2 हल्ले जे झालेत ते मनीषवर झालेत आणि आता मात्र जो वापर केला होता आता मात्र फास्ट डिलिव्हरी करणं भागच आहे. स्लोअर वनचा जो वापर होता, प्रत्येक चेंडू तुम्ही स्लोअर वन करू शकत नाही आहे. आता मात्र हेरला होता. वेट अँड वॉचची भूमिका जी ओमकारची होती, माफ करा अभिजितची होती, ती मात्र हेरली मनीषची आणि तिथंच त्या आहा सापळ्यात अडकलाय. पुन्हा एकदा झेल, परेश झेल सोडतोय. मी म्हणेन ही कॅच नाही, ही मॅच होऊ शकते. खरं तर हा करंडक तुम्ही गमावलात की काय, ही भीती, यक्ष भीती निर्माण झाली. कारण अभिजित सुपर टच मध्ये आहे आणि त्याला झेर बंद करण्याचा एक सापळा रचला होता मनीषनं, तो ती संधी तुम्ही दवडलीत. स्वतः ओनर परेश 31 संघाच्या या परेशनं मात्र झेल सोडलाय. परंतु जाऊया मैदानाकडे. अजूनही सामना कोणाच्या पारड्यात झुकलेला नाहीये. अजूनही सामना दुतर्फा आहे असं म्हटलं तर तेव्हा अवघड ठरणार नाहीये. काय जबरदस्त सामना आहे. 18 चेंडू आणि अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 26 धावांची गरज आहे आणि दुसरं षटक सोपवलं गेलंय. अर्थात षटक आहे संदीप ठाकूर यांच्या वाट्याला जाते षटक. अभिजित स्ट्राइक एंडकडे आहे, नॉट केला प्रीतम पाटील. सिंगल डबल धावा घेतल्या जातात परंतु अभिजितची बॅट तलपली. फायनलच्या ऐन मोक्याच्या क्षणी ही बॅट तलपली जाते. संदीप पहिला चेंडू कट करतोय डिफेन्सिव्ह पद्धतीने. पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एकच धाव, एकापेक्षा काही मिळणार नाही आहे. तद्वत एक धाव पूर्ण गेली आणि आता मात्र स्ट्राइक एंडकडे प्रीतम पाटील येताना दिसत आहे. आकर्षक खेळाडू आहे ओमसाई 11 संघाचा. आता मात्र त्याला आपल्या संघाची गरज ओळखून डावाची संपूर्ण सूत्र हातामध्ये घ्यावी लागतील. कारण अभिजितची बॅट तलपली. आता मात्र त्याला स्ट्राइक एंडकडे आणण्याचा नक्कीच प्रीतमचा प्रयत्न असेल. काय घडेल मैदानामध्ये. आणि चेंडू आलाय, चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर जाईल का, पण तो चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. 2च धावा खर्च झाल्यात. खरं तर या 3 धावा व्हायला हव्या होत्या. कुठंतरी रिदम चुकला जातोय. प्रीतम पाटीलना असं वाटत होतं चौकार जाईल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2च धावा खर्च झाल्यात. आता मात्र समीकरण बिघडलंय कारण धावा करावायची आहेत केवळ आणि केवळ 23 धावा. चेंडू शिल्लक असणार आहेत 16 चेंडू. 16 चेंडू 23 धावांची गरज आहे. हवेमध्ये गारवा येताना दिसतोय. खेळपट्टी कोणाच्या प्रेमात पडेल बघायचं आहे. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलं गेलं, पंचांनी दंडित केलंय. तुकाराम गावण सर सांगतायत हा चेंडू अवांतर स्वरूपात असणार आहे. 19 धावा झालेल्या आहेत धावपटलावर. माझे स्कोरर मित्र चांगली स्कोरिंग करताना दिसत आहेत. आम्हा समालोचकांचा महत्वाचे घटक आहेत डीजे मास्टर आणि माझा समालोचक मित्र स्कोरर मित्र. एक धाव पूर्ण केली गेली. जमीन कार्पेट शॉट केला गेला आहे. दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली गेली. या 2 धावांनी नक्कीच धावफलक खालता ठेवलाय. सिंगल डबल धावांना देखील महत्व आहे. मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला 2 सिंगल डबल धावा करावायच्या आहेत. 21 धावा धावपटलावर येताना दिसत आहेत आणि आता मात्र धावा करावायच्या आहेत तुम्हाला. विजयासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे कारण 41 धावा करावायच्या आहेत. संदीप मात्र थोडासा महागडा सिद्ध होतोय. फुलटॉस डिलिव्हरी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होताना दिसत नाही. जमीन कार्पेट शॉट, जमीनला घासत चाटत पुसत सीमारेषा फाडली जाते. चौकार. चौदा चेंडू समीकरण बिघडवून टाकणारी फलंदाजी बघायला मिळते. 16 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 16 धावा. सुपर फटका, सुपर क्षेत्ररक्षण परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. आता मात्र 15 धावांची आवश्यकता असणार आहे. धावा धावपटलावर झाल्या तब्बल
26 धावा आणि विजयासाठी धावा करावायच्या आहेत 16 धावा, माफ करा किती 26 झाले ना, 15 धावा करावायच्या आहेत. सलामीची जोडगोली सिंगल डबल धावा तर घेते, पण खराब चेंडूचा यथेच्छ धुलाई करताना दिसत आहेत. फुल टच डिलिव्हरी टाकली गेली अभिजितच्या माध्यमातून, एकच धाव पूर्ण केला गेला, दुसरी धाव देखील पूर्ण करता खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण माधे मात्रेच्या माध्यमातून मिळत आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावा संख्येने धावा धापटलावर येत आहेत. तब्बल 28 धावा, 12 चेंडू आणि विजयासाठी केवळ धावा करावायच्या आहेत 13 धावा. 12 चेंडू 13 धावा, विकेट मिळवणं गरजेचं आहे. परेश 31 संघाच्या गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण सलामीची जोडगोली आहे ती सावध पवित्रा घेऊन सलामी वीरगण खेळताना दिसत आहेत. आतापर्यंत 16 धावांवर अभिजित खेळतोय 2 षटकारांशी, तर एका बाजूला सिंगल डबल धावा घेत 1 चौकारांशी 3 दुहेरी धावा 1 सिंगल धावा अशा एकूण 13 धावांवर खेळतोय. अकरा धावांवर खेळतोय. एकोणतीस धावा धावपटल्यावर होताना, माफ करा 28 धावा धावपटल्यावर होताना दिसत आहेत. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाज कोण आहे? शुभम. बारा चेंडू 13 धावा. बांधपाडा प्रीमियर लीग 2022 पर्व पहिलं. विजेतापदाचा करंडक कोणाच्या हाती असेल ते देखील बघणं गरजेचं असणार आहे. जाऊया मैदानाकडे, जिथं अप्रतिम सामना आपल्या पुढ्यात आणून ठेवलाय. 41 धावांचं लक्ष होतं ते आता मात्र कुठंतरी आवाक्यात आणून सोडलंय ओमसाई 11 संघानं. सलामीवीर अतिशय जबरदस्त खेळताना दिसत आहेत. खास करून प्रीतमचं कौतुक करेन. याच दरम्यान जाऊया मैदानाकडे. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केल्या गेल्या. क्वालिफाईड पंच संजय मात्रे सांगतायत हा चेंडू दंडित केला जाईल, वाईट चेंडू घोषित केला गेलाय. खराब दर्जाची गोलंदाजी मी म्हणेन. खरं तर तुम्हाला धावांचं रक्षण करायचं आहे, मग तुम्हाला हे चेंडू अडवावे लागतील, थांबवावे लागतील. परंतु प्रीतम पाटील असल्यानंतर दबाव निर्माण झालाय या नवख्या गोलंदाजांवर, खास करून शुभमवर. सुरेख फटका, देखना फटका आलाय, परंतु मनीष मात्रे चेंडू पकडेल, नक्कीच पकडला गेलाय. प्रीतम पाटील मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. सहा चेंडू मध्ये 11 धावांची विस्फोटक खेळी करणारा प्रीतम दादा पाटील मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. मॅच फिनिश करण्याचा इरादा होता, दुर्दैव आडवा आलाय. मनीष मात्रे चांगला झेल पकडला, वज्रमुखीत तो कैद केलाय आणि प्रीतम पाटीलला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. आता मात्र समीकरण बिघडलंय. धावा धावपलकावर आहेत 29. 12 पाहिजे ना, 12 धावांची अजूनही गरज आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा दंडित केलं जाईल. या धावा तुम्हाला कमी करायच्या आहेत. खरं तर बॅटने धावा निघाल्या तरी हरकत नाही आहे, परंतु या धावा कमी कराव्या लागतील, कारण अभिजित चांगल्या टच मध्ये आहे. अभिजितचा मोठा अडसर जर दूर झाला तरी सामना नक्कीच पुन्हा एकदा परेश 31 संघाकडे देखील येईल. पण दुसऱ्या बाजूला फलंदाज आलाय सर्वेश, तो देखील एक धारदार फलंदाज आहे, घातक फलंदाज आहे. परंतु काय घडेल मैदानामध्ये? ओहो, वादली फटका आलाय, चेंडू आर पार सीमारेषे बाहेर, स्लॉंग ऑफच्या दिशेनं षटका, वादली फटका आलाय आणि हा सामना